मंडळी, आयकर विवरणपत्र म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी एकूण 7 प्रकारचे फॉर्म उपलब्ध आहेत। यामध्ये सगळ्यात जास्ती भरले जाणारे फॉर्म्स म्हणजे फॉर्म क्रमांक 1 ते फॉर्म क्रमांक 4। हे पहिले 4 फॉर्म्स साधारणपणे वैयक्तिक करदाते म्हणजे स्वतःच्या उत्पन्नावर कर भरणाऱ्या व्यक्ती किंवा HUF म्हणजे हिंदू अनडिवाइडेड फॅमिलीच्या उत्पन्नासाठी उपयोगी पडतात। बाकीचे 3 ITR फॉर्म्स काही विशिष्ट प्रकारच्या करदात्यांसाठी आहेत। यामध्ये 6 नंबरचा फॉर्म खास करून कंपन्यांसाठी असतो, ज्यामध्ये पब्लिक लिमिटेड कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, एका माणसाच्या नावावर असलेली कंपनी, डोमेस्टिक कंपनी, फॉरेन कंपनी अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या कंपन्यांना आयकर विवरणपत्र भरण्यासाठी 6 नंबरचा फॉर्म उपयोगी पडतो। 5 नंबरचा फॉर्म याशिवाय जे करदाते आहेत त्यांच्यासाठी उपयोगी पडतो। उदाहरणार्थ पार्टनरशिप फर्म्स, LLP, LOP, BOI, आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सन, कोऑपरेटिव्ह सोसायट्या यांच्यासाठी 5 नंबरचा फॉर्म उपयोगी पडतो। आणि ITR फॉर्म 7 खास करून अशा करदात्यांसाठी असतो ज्यांचं उत्पन्न शक्यतो पूर्णपणे माफ केलं जातं। उदाहरणार्थ पॉलिटिकल पार्टी, NGO, शाळा, कॉलेजेस, वेगवेगळे ट्रस्ट अशांसाठी ITR फॉर्म 7 लागू होतो। मंडळी, प्राप्तिकर विभागाने आपल्या उत्पन्नाची एकूण 5 प्रकारांमध्ये विभागणी केलेली आहे। पगार किंवा पेन्शनद्वारे मिळणारं उत्पन्न, घराच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न ज्याला इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी असं म्हणतात म्हणजे घर भाड्याद्वारे मिळणारं उत्पन्न, व्यवसायातून मिळणारं उत्पन्न, त्यानंतर कॅपिटल गेनमधून मिळणारं उत्पन्न आणि या 4 उत्पन्नांच्या पर्यायांशिवाय इतर कुठल्याही पर्यायाद्वारे मिळणारं उत्पन्न ज्याला इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस असं म्हटलं जातं। यामध्ये सामान्यपणे उत्पन्नाचे प्रमुख 2 प्रकार धरले जातात, पगारातून किंवा पेन्शनमधून मिळणारं उत्पन्न आणि व्यावसायिक उत्पन्न म्हणजे व्यवसायाच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न। याशिवाय जे इतर 3 पर्याय आहेत त्यांना आपण साईड इन्कम असं म्हणतो, म्हणजे हे उत्पन्नाचे प्रकार प्रमुख उत्पन्नात धरले जात नाहीत। उदाहरणार्थ घर भाड्याच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न, एखादी प्रॉपर्टी किंवा शेअर्स विकून मिळणारं उत्पन्न, बँकेच्या ठेवींच्या माध्यमातून मिळणारं व्याजाचं उत्पन्न, हे उत्पन्न असे प्रकार आपण इतर उत्पन्न किंवा त्याला साईड इन्कम असं म्हणतो। त्यामुळे प्रमुख उत्पन्नाचे पर्याय 2च धरले जातात, पगारातून किंवा पेन्शनमधून मिळणारं उत्पन्न आणि व्यावसायिक उत्पन्न। त्यामुळे आपण आपल्या ITRच्या फॉर्मचे या उत्पन्नाच्या प्रकारानुसार 2 गट तयार करू शकतो। पहिल्या गटात ITR फॉर्म 1 आणि 2 येतील आणि दुसऱ्या गटामध्ये ITR फॉर्म 3 आणि 4 येतील। यामध्ये जर तुमचं उत्पन्न पगाराच्या माध्यमातून किंवा पेन्शनच्या माध्यमातून मिळत असेल तर तुम्हाला ITR फॉर्म 1 किंवा 2 भरावा लागेल आणि जर तुमचं उत्पन्न व्यवसायातून किंवा एखाद्या प्रोफेशनच्या माध्यमातून मिळत असेल म्हणजे तुम्ही डॉक्टर असाल, वकील असाल आणि तुम्ही स्वतंत्रपणे प्रॅक्टिस करत असाल म्हणजे कुठे नोकरी करत नसाल तर तुम्ही ITR फॉर्म 3 किंवा 4 भरू शकता। मात्र काही करदाते जे पगाराच्या माध्यमातून किंवा पेन्शनच्या माध्यमातूनही उत्पन्न मिळवत नसतील आणि व्यावसायिक किंवा प्रोफेशनल इन्कमसुद्धा मिळवत नसतील, उदाहरणार्थ विद्यार्थी असतील किंवा काही लोकांचं उत्पन्न हे फक्त बँकेच्या ठेवींमधून किंवा ऑनलाईन गेमिंग अशा प्रकारच्या माध्यमातून मिळत असेल तर अशा करदात्यांना फॉर्म 1 किंवा 2 भरावा लागेल। समजा तुम्ही पगाराच्या किंवा पेन्शनच्या माध्यमातून उत्पन्न मिळवत असाल आणि तुमचं काही उत्पन्न व्यवसायाच्या माध्यमातून किंवा प्रोफेशनल इन्कमच्या माध्यमातून सुद्धा मिळत असेल तर मात्र तुम्हाला ITR फॉर्म 3 किंवा 4 भरावा लागेल। या बाबतीत एक छोटीशी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल की जर तुमचं उत्पन्न मग ते थोडंसं उत्पन्न असलं आणि ते उत्पन्न व्यवसायातून मिळणार किंवा प्रोफेशनल इन्कम असेल तरी तुम्हाला फॉर्म 3 किंवा 4च भरावा लागेल। आणि जर तुमचं कुठल्याही प्रकारे व्यवसायातून मिळणारं उत्पन्न नसेल किंवा प्रोफेशनल इन्कमसुद्धा नसेल आणि तुम्हाला मिळणारं उत्पन्न पगाराच्या माध्यमातून किंवा पेन्शनच्या माध्यमातून किंवा बँकेच्या ठेवींच्या माध्यमातून मिळत असेल तर तुम्हाला ITR फॉर्म 1 किंवा 2च भरावा लागेल। मंडळी, या 4 फॉर्म्समधल्या ITR फॉर्म 1ला सहज फॉर्म असं म्हणतात आणि ITR फॉर्म 4ला सुगम फॉर्म असं म्हणतात। हे 2 फॉर्म भरण्यासाठी नियम जवळपास सारखेच आहेत, फक्त फरक आहे तो उत्पन्नाच्या पर्यायाचा। म्हणजे फॉर्म नंबर 1 हा पगार किंवा पेन्शनच्या माध्यमातून उत्पन्न असल्यास भरावा लागतो आणि फॉर्म नंबर 4 हा व्यावसायिक किंवा प्रोफेशनल इन्कम असल्यास भरावा लागतो। आणि या दोन्हीपैकी कुठलाही एक फॉर्म भरताना उत्पन्नाचे पर्याय खूप मर्यादित असतात। थोडक्यात हे दोन्ही फॉर्म भरताना करदात्यांना फार जास्त माहिती द्यावी लागत नाही। पण समजा तुमचे उत्पन्नाचे पर्याय खूप जास्त असतील किंवा वेगवेगळ्या मार्गाने तुम्हाला उत्पन्न मिळत असेल तर तुम्हाला ITR फॉर्म 2 किंवा फॉर्म 3 भरावा लागू शकतो। आता आपण बघूया ITR फॉर्म 1 कोण भरू शकतो। यामध्ये सगळ्यात पहिला नियम आहे की तुम्ही निवासी भारतीय नागरिक असायला पाहिजे, म्हणजे अनिवासी भारतीय नागरिक फॉर्म क्रमांक 1 भरू शकणार नाहीत। दुसरा नियम आहे तुमचं वैयक्तिक जे उत्पन्न असेल त्यासाठीच तुम्ही फॉर्म क्रमांक 1 भरू शकता, म्हणजे जर तुम्हाला HUFच्या उत्पन्नासाठी आयकर विवरणपत्र भरायचं असेल तर तुम्ही फॉर्म क्रमांक 1 भरू शकत नाही। त्यानंतर तुमचं उत्पन्न पगाराच्या किंवा पेन्शनच्या माध्यमातून मिळत असलं पाहिजे।
तसंच तुम्हाला घर भाड्याच्या माध्यमातून उत्पन्न मिळत असेल तर ते एकाच प्रॉपर्टीच्या माध्यमातून मिळत असलं पाहिजे. एकापेक्षा जास्त प्रॉपर्टीच्या माध्यमातून तुम्हाला भाड्यापोटी उत्पन्न मिळत असेल तर तुम्ही फॉर्म क्रमांक 1 भरू शकत नाही. त्यानंतर तुमचं लाँग टर्म कॅपिटल गेनच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न जास्तीत जास्त 1.25 लाखांपर्यंत असेल तरच तुम्ही फॉर्म क्रमांक 1 भरू शकता. त्यापेक्षा जास्त उत्पन्न लाँग टर्म कॅपिटल गेनच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही फॉर्म क्रमांक 1 भरू शकत नाही. लाँग टर्म कॅपिटल गेनची थोडक्यात व्याख्या अशी की तुम्ही समजा एखाद्या शेअर बाजारातील लिस्टेड कंपनीचे शेअर्स खरेदी करून 1 वर्ष पूर्ण झाल्यावर विकले तर त्या दोन्ही व्यवहारांमध्ये होणारा जो फायदा असेल त्याला लाँग टर्म कॅपिटल गेन असं म्हणतात. आणि हेच शेअर तुम्ही विकत घेतल्यानंतर 1 वर्ष पूर्ण होण्याआधी विकले तर त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असं म्हणतात. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि लाँग टर्म कॅपिटल गेनविषयी संपूर्ण माहिती देणाऱ्या दोन्ही व्हिडिओची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिली आहे. ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्यामुळे जर तुमचं लाँग टर्म कॅपिटल गेनच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न 1.25 लाखांपर्यंत असेल तर ते पूर्णपणे करमुक्त असतं. त्यामुळे असं उत्पन्न असलेल्या करदात्यांना फॉर्म क्रमांक 1 भरता येतो. मात्र हेच लाँग टर्म कॅपिटल गेनचं उत्पन्न 1.25 लाखांपेक्षा 1 रुपया जरी जास्त असेल तरी तुम्हाला फॉर्म क्रमांक 2 भरावा लागेल. तसंच तुम्हाला इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसच्या माध्यमातून काही उत्पन्न मिळत असेल जे काही ठराविक पर्यायांमधूनच मिळत असेल. उदाहरणार्थ बँकेच्या ठेवींमधून मिळणारं व्याज, शेअर्समधून मिळणारा डिव्हिडंड किंवा फॅमिली पेन्शनच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न, अशा प्रकारचं उत्पन्न तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही फॉर्म क्रमांक 1 भरू शकता. मात्र तुम्हाला इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसच्या माध्यमातून याशिवाय वेगळ्या मार्गाने काही उत्पन्न मिळत असेल, उदाहरणार्थ लॉटरीतून मिळणारं उत्पन्न, ऑनलाईन गेम्समधून मिळणारं उत्पन्न, अशा प्रकारचं उत्पन्न तुम्हाला मिळत असेल तर तुम्हाला फॉर्म क्रमांक 1 भरता येणार नाही. तसंच तुम्हाला शेतीच्या माध्यमातून काही उत्पन्न मिळत असेल जे जास्तीत जास्त वार्षिक 5,000 रुपयापर्यंत असेल तर तुम्ही फॉर्म क्रमांक 1 भरू शकता. आणि आत्तापर्यंत आपण फॉर्म क्रमांक 1 साठी पात्र असलेल्या उत्पन्नांचे जे प्रकार बघितले त्या सगळ्या प्रकारातून मिळणारं एकूण वार्षिक उत्पन्न जास्तीत जास्त 50 लाखांपर्यंत असेल तरच तुम्ही फॉर्म क्रमांक 1 भरू शकता. मात्र यामध्ये कुठल्याही एका नियमाचं थोडंसं जरी उल्लंघन झालं, म्हणजे शेतीतून मिळणारं उत्पन्न 5,000 रुपयांपेक्षा 1 रुपया जरी जास्ती झालं किंवा तुमचं एकूण उत्पन्न 50 लाखांपेक्षा जास्त होत असेल किंवा हे इतर नियम आहेत त्यापैकी एका जरी नियमाचं थोडंसं जरी उल्लंघन होत असेल तरी तुम्हाला फॉर्म क्रमांक 1 भरता येणार नाही. या बाबतीत तुम्हाला ITR फॉर्म क्रमांक 2 भरावा लागेल. याशिवाय अजूनही काही नियम आहेत जे करदात्यांना ITR फॉर्म क्रमांक 2 भरण्यासाठी पात्र ठरवतात. यामध्ये जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये डायरेक्टरच्या हुद्द्यावर काम करत असाल, तसंच तुम्ही एखाद्या अनलिस्टेड कंपनीचे शेअर्स 1 दिवस जरी खरेदी करून तुमच्याकडे ठेवलेत, तसंच तुमची भारताबाहेर एखादी प्रॉपर्टी असेल म्हणजे ती तुमच्या नावावर असेल किंवा भारताबाहेरील एखाद्या कंपनीचे शेअर्स तुमच्या नावावर असतील किंवा तुम्ही भारताबाहेरील एखाद्या पार्टनरशिप फर्ममध्ये भागीदार असाल किंवा तुमचं भारताबाहेरील एखाद्या बँकेत खातं असेल किंवा भारताबाहेरील एखाद्या बँकेमध्ये तुमच्याकडे सायनिंग अथॉरिटी असेल म्हणजे सही करण्याचे हक्क असतील किंवा तुम्ही एखाद्या बँकेतून ठराविक मर्यादेपेक्षा जास्त रक्कम काढली असेल आणि त्या बाबतीत आयकर कलम 194N अंतर्गत TDS कपात करण्यात आली असेल तरीसुद्धा तुम्ही ITR फॉर्म क्रमांक 1 भरू शकत नाही. तुम्हाला ITR फॉर्म क्रमांक 2 भरावा लागेल. थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला मिळणारं उत्पन्न पगाराच्या माध्यमातून मिळत असेल, कुठल्याही प्रकारे बिझनेसच्या माध्यमातून मिळत नसेल तर तुम्ही फॉर्म क्रमांक 1 भरू शकता. आणि जर तुम्ही फॉर्म क्रमांक 1 भरण्यासाठी पात्र ठरत नसाल तर तुम्ही फॉर्म क्रमांक 2 भरू शकता. इथं तुम्हाला महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की तुमचं थोडं जरी उत्पन्न व्यवसाय किंवा प्रोफेशनल इन्कमद्वारे होत असेल तरी तुम्ही ITR फॉर्म 1 किंवा 2 भरू शकत नाही. या बाबतीत तुम्हाला ITR फॉर्म 3 किंवा 4 भरावे लागतील. आता बघूया व्यावसायिक उत्पन्न किंवा प्रोफेशनल इन्कम असलेल्या करदात्यांसाठी कुठला फॉर्म भरावा लागेल. मंडळी, जर तुमचं व्यावसायिक उत्पन्न किंवा प्रोफेशनल इन्कम असेल तर तुम्हाला फॉर्म क्रमांक 3 किंवा 4 भरावा लागतो. यामध्ये तुमचं उत्पन्न साध्या सोप्या मार्गांनी मिळत असेल किंवा उत्पन्नाचे स्रोत कमीत कमी असतील तर तुम्हाला ITR फॉर्म क्रमांक 4 भरावा लागेल, ज्या फॉर्मचं नाव सुगम असं दिलेलं आहे. फक्त ITR फॉर्म क्रमांक 4 कोण भरू शकतो तर जे व्यावसायिक किंवा प्रोफेशनल म्हणजे डॉक्टर, वकील अशा प्रकारच्या प्रोफेशन्समधून उत्पन्न मिळवतात पण जे प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशनचा पर्याय निवडतात. मंडळी, प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन म्हणजे काय तर छोटे व्यावसायिक किंवा प्रोफेशनल्स जे स्वतःच्या व्यवसायासाठी अकाउंटिंग किंवा बुक कीपिंग असे प्रकार करू शकत नाहीत, कारण त्यांच्याकडे एक तर तेवढी माणसं नसतात आणि त्यांची या गोष्टींवर खर्च करण्याची आर्थिक ताकदसुद्धा नसते. अशा प्रकारच्या करदात्यांना सरकारकडून एक प्रकारची सुविधा देण्यात आली आहे की त्यांना त्यांच्या व्यवसायाच्या संबंधात कुठल्याही प्रकारचं ऑडिट करून घ्यावं लागत नाही आणि त्यांच्या उत्पन्नाच्या काही टक्के भागावरच प्राप्तिकर भरावा लागतो. याला प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन असं म्हणतात. या बाबतीत प्राप्तिकर भरण्यासाठी आवश्यक टक्केवारी ही सरकारने आधीच ठरवून दिलेली आहे. छोट्या व्यावसायिकांसाठी ही टक्केवारी 2 प्रकारे दिलेली आहे. जर छोट्या व्यवसायांमध्ये होणारी विक्री रोख रकमेद्वारे झाली असेल तर त्या
विक्रीच्या रकमेच्या 8% आणि जर ही विक्री ऑनलाईन झाली असेल तर त्या विक्रीच्या रकमेच्या 6% एवढं उत्पन्न धरलं जातं आणि त्या रकमेवर तुम्हाला टॅक्स भरावा लागतो। तसंच प्रोफेशनल जसं वकील, डॉक्टर इत्यादींना जे उत्पन्न मिळतं त्याच्या 50% एवढी रक्कम त्यांचं उत्पन्न धरलं जातं आणि त्यावर त्यांना टॅक्स भरावा लागतो। याच प्रकाराला प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन असं म्हणतात। तर अशा प्रकारच्या करदात्यांसाठी ITR फॉर्म क्रमांक 4 लागू होतो। मात्र फॉर्म क्रमांक 4 साठी इतरही काही नियम आहेत, ते आता आपण बघूया। यामध्ये सगळ्यात पहिला नियम आहे की तुम्ही निवासी भारतीय नागरिक असायला पाहिजे। अनिवासी भारतीय नागरिक फॉर्म क्रमांक 4 भरू शकणार नाहीत। दुसरा नियम म्हणजे तुम्ही वैयक्तिक करदाते असाल किंवा HUF असाल किंवा पार्टनरशिप फर्म असाल तर तुम्ही ITR फॉर्म क्रमांक 4 भरू शकता। मात्र LLP फॉर्म क्रमांक 4 भरू शकत नाही। त्यानंतर तुम्ही प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशनचा पर्याय निवडला असेल तरच तुम्ही ITR फॉर्म क्रमांक 4 भरू शकता। तसंच तुम्हाला पगाराच्या माध्यमातून किंवा पेन्शनच्या माध्यमातून उत्पन्न मिळत असेल तरीसुद्धा तुम्ही ITR फॉर्म क्रमांक 4 भरू शकता। तुम्हाला घर भाड्याच्या माध्यमातून उत्पन्न मिळत असेल तरीसुद्धा तुम्ही ITR फॉर्म क्रमांक 4 भरू शकता। मात्र घर भाड्याच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न एकाच घराच्या माध्यमातून मिळत असलं पाहिजे। एकापेक्षा जास्त घराच्या माध्यमातून मिळणारं हे उत्पन्न असेल तर तुम्ही ITR फॉर्म क्रमांक 4 भरू शकत नाही। तसंच तुम्हाला एका आर्थिक वर्षात शेअर्स किंवा म्युच्युअल फंडाच्या विक्रीमध्ये होणारा लॉंग टर्म कॅपिटल गेन 1.25 लाख रुपयांपर्यंत असेल तरीसुद्धा तुम्ही ITR फॉर्म क्रमांक 4 भरू शकता। इथं सुद्धा तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन झाला असेल तर मात्र तुम्ही ITR फॉर्म क्रमांक 4 भरू शकत नाही। तसंच तुम्हाला इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न जसं बँकेतील ठेवींवरील व्याज, डिव्हिडंडच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न, फॅमिली पेन्शनचं उत्पन्न मिळत असेल तर तुम्ही ITR फॉर्म क्रमांक 4 भरू शकता। मात्र जर तुम्हाला ऑनलाईन गेमिंग, लॉटरी किंवा अशाच प्रकारचं उत्पन्न मिळत असेल ज्याच्यावर स्पेशल टॅक्स रेट्स असतात तर तुम्ही ITR फॉर्म क्रमांक 4 भरू शकत नाही। तुम्हाला शेतीच्या माध्यमातून मिळणारं वार्षिक उत्पन्न 5,000 रुपयांपर्यंत असेल आणि आत्ता सांगितलेलं सगळं उत्पन्न मिळून जास्तीत जास्त 50 लाखांपर्यंत मिळत असेल तरीसुद्धा तुम्ही ITR फॉर्म क्रमांक 4 भरू शकता। मंडळी, इथं तुम्ही व्हिडिओ बारकाईने बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल की ITR फॉर्म क्रमांक 1 आणि ITR फॉर्म क्रमांक 4 मध्ये बऱ्याच प्रकारचं साम्य आहे। याशिवाय अजूनही काही नियम आहेत जे करदात्यांना ITR फॉर्म क्रमांक 4 भरण्यासाठी अपात्र आणि फॉर्म क्रमांक 3 भरण्यासाठी पात्र ठरवतात। यामध्ये जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये डायरेक्टरच्या हुद्द्यावर काम करत असाल, तसंच तुम्ही एखाद्या अनलिस्टेड कंपनीचे शेअर्स 1 दिवस जरी खरेदी करून तुमच्याकडे ठेवलेत, तसंच तुमची भारताबाहेर एखादी प्रॉपर्टी असेल म्हणजे ती तुमच्या नावावर असेल किंवा भारताबाहेरील एखाद्या कंपनीचे शेअर्स तुमच्या नावावर असतील किंवा तुम्ही भारताबाहेरील एखाद्या पार्टनरशिप फर्ममध्ये भागीदार असाल किंवा तुमचं भारताबाहेरील एखाद्या बँकेत खातं आहे किंवा भारताबाहेरील एखाद्या बँकेमध्ये तुमच्याकडं सायनिंग ऑथॉरिटी आहे म्हणजे सही करण्याचे हक्क आहेत, तसंच तुम्ही एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त रक्कम बँकेतून काढली आहे आणि त्या बाबतीत आयकर कलम 194N अंतर्गत TDS कपात करण्यात आली असेल तरीसुद्धा तुम्ही ITR फॉर्म क्रमांक 4 भरू शकत नाही। तुम्हाला ITR फॉर्म क्रमांक 3 भरावा लागेल। थोडक्यात साध्या सोप्या सरळ मार्गाने जर तुमचं उत्पन्न तुम्हाला मिळत असेल आणि त्याची माहिती देणं तुम्हाला सोपं जात असेल तर तुम्ही ITR फॉर्म क्रमांक 4 भरू शकता, अन्यथा तुम्हाला ITR फॉर्म क्रमांक 3 भरावा लागेल। तर मंडळी, अशा प्रकारे आज आपण ITR फॉर्म क्रमांक 1 ते 7 हे फॉर्म कोण भरू शकतो हे बघितलं। ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा। चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।